आयुक्तांना भेटलो. आम्ही पाच विविध तक्रारी दिल्या. पहिली तक्रार आम्ही स्मार्ट सिटीचं आपण बोलतो, तर आता नुकताच आग्रा रोडला जो ॲक्सिडेंट झाला, लहान मुलगी आणि आई तिची, तर त्या अनुषंगाने आम्ही काही पॉईंट दाखवले की शिवाजी चौकात धडधाकट माणूस पण क्रॉस करू शकत नाही, सजानन चौकात करू शकत नाही, सुभाष चौकात करू शकत नाही, लाल चौकीला करू शकत नाही, तिथं झेब्रा क्रॉसिंग नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, फुटपाथ नाही. हे सगळे मुद्दे आम्ही एका निवेदनातनं त्यांना दिले. ते त्यांच्यासमोर मांडले की जर स्मार्ट सिटी आपण बोलतो तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि मग ॲक्सिडेंट होतं, एखादा म्हातारा माणूस असतो, वयस्कर माणूस असतो, तो क्रॉस करतो, तो त्याला गोंधळ होतो, कुठनं गाडी येईल, काय येईल, आणि त्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट होण्याचा जास्त चान्सेस असतो. तर त्या बाबतीत तुम्ही नियोजन नीट केलं पाहिजे. हा एक मुद्दा आम्ही त्यांना मांडला. दुसरा मुद्दा आम्ही मांडला तो जे वॉर्डन आपण दिलेले आहेत, महापालिका पेमेंट करते, ते तुम्ही सर्रास जर तुम्ही पत्रकार पण जरा रस्त्याने गेले तर तुम्हाला दिसतील वॉर्डनच ट्रॅफिकचं नियोजन करतात ते, आणि ट्रॅफिक पोलीस बाजूला उभे राहून तंबाखू मळतात ते किंवा फोनवर बोलतात ते, म्हणजे ते मेहनतच घेत नाही. आणि जे 6,000मध्ये मरतात ते, तर आयुक्तांना आम्ही रिक्वेस्ट केली की तर तुमचं जरी डिपार्टमेंट असेल तरी आपण त्यांना पेमेंट देतो, तर आपल्या लोकांना काय त्रास होतो आहे ज्यांना आपण पेमेंट देतो, त्यांचं काम किती करतात ते अनुषंगाने त्यांचा फायदा घेऊन दुसरे करतात का, तर ह्या बाबतीत तुम्ही सविस्तर माहिती घ्यायला पाहिजे. हे आम्ही ट्रॅफिक उपायुक्तांना पण देणार आहे निवेदन, परंतु हे आम्ही यांच्या निदर्शनाला आणून दिलं. तिसरा मुद्दा आम्ही घेतला की तो जे दुर्गाडीचा आहे, दुर्गाडीची जी केस 7 तारखेला आपल्या बाजूने निकाल लागला, त्याच्यानंतर मी पत्र दिलेलं त्यांना की दुर्गाडीचं पूर्ण नियोजन हे करा आणि सुशोभित करा. परंतु नंतर आपल्याला स्टे मिळाला, त्यामुळे दुर्गाडीचं नाही, परंतु दुर्गाडीचा सभोवतालचा जो भाग आहे, जो आपल्या महापालिकेच्या अखत्यारीत आहे, तो स्वच्छ ठेवायला पाहिजे. गाड्या, घाणेरडे प्रकार, सगळे कितीतरी गोष्टी, हातगाड्या अशा लागलेल्या आहेत, तो स्वच्छ करा. तिथे जी करतेंना जेव्हा गोविंदवाडी बायपास चालला तेव्हा जो गोठा होता तो आपण टेम्पररी स्वरूपात त्यांना दिला होता की जेव्हा तिथे प्रायोरिटी आपल्याला गोविंदवाडी बायपास होणं गरजेचं होतं, कारण त्यांना उंबरड्याला जागा दिली होती. त्यांनी सांगितलं कोर्टात की बाबा 300 म्हशी आम्ही घेऊन तिकडे कसं जाणार, तर त्यामुळे आपल्याला टेम्पररी जागा दिली. तर त्यांचं नियोजन आता करायला पाहिजे ना महापालिकेने, आणि तो रस्ता मोकळा करायला, तो जुना रोड आहे आपला आणि त्याच्यावर त्यांनी तो गोठा केलेला आहे, तर तिथे तो रोड झाला पाहिजे, ती सुशोभितपणा झाला पाहिजे. हा मुद्दा एक दिला. आणि हे सर्व मुद्दे आम्ही दिलेले आहेत महापालिकेने. काय सांगितलं त्यांनी? महापालिकेमध्ये आम्ही कारवाई करू. आणि प्लॅस्टिकचा मेन मुद्दा दिला की प्लॅस्टिकवर जर कारवाई करायची तर किरकोळ व्यापारी त्यांचे काही हप्ते बांधलेले असतात या पथकाचे, आणि कुठलंही होर्डिंग नाही त्याच्या विरुद्ध प्रदूषणाच्या बाबतीत की बाबा लोकजागृतीसाठी कुठलंही हे नाही, आणि ते त्यांच्यावर करतात. आणि मेन जे साठेधारक आहेत, ज्यांच्याकडे साठा येतो, महापालिका हद्दीत प्लॅस्टिक येतच कसं, त्याच्यावर मूळ कारवाई होणं गरजेचं आहे. ती कारवाईच झालेली दिसत नाही, अशी कुठलीही केस झाली नाही. आत्ता फक्त बाजार कृषी समितीवर कारवाई झाली, तिथंच तो साठा पकडला. पण ह्याच्या आधी कधी तुम्ही बघितलं का झुंजाराव मार्केटमध्ये जिथनं प्लॅस्टिक विकत मिळतं लोकांना, छोट्या व्यापाऱ्यांना, तिथे कधी कारवाई झालेली बघितली का? ती कारवाई होणं गरजेचं आहे, आणि मुळासकट तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे.